आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून स्मार्ट सिटीच्या पायलट प्रकल्पांतर्गत अनेक ठिकाणी रस्ते खोदकामाचे काम सुरू आहे। मात्र या कामांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून निष्काळजीपणामुळे शहरातील मूलभूत सुविधांवर परिणाम होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। नवीन नाशिकमधील सिडको परिसरात झुडिओ मॉलच्या मागील रस्त्यावर स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या खोदकामादरम्यान पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटली। त्यामुळे मोठ्या दाबाने पाणी बाहेर पडून परिसरातील काही घरांमध्ये शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली। अनेक घरांमध्ये अंगण, पार्किंग तसेच तळमजल्यावर पाणी साचल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। या घटनेमुळे लाखो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले। एकीकडे पाणी टंचाईच्या काळात नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे विकास कामातील निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। हे पाणी स्मार्ट सिटीचे काम आहेत काय आहेत बघा। ही माझ्या दारापुढे काय परिस्थिती आहे। आता हे पाणी घरात शिरेल। पावसाच्या पाण्याचा उतार इकडे येतोय ते तर निस्तरत नाही। परत आता हे विनाकारण मला त्रास होतो। मी आजारी माणूस आहे आणि माझ्या घरात जर असं त्रास झाला तर हे कोणी निस्तरायचे, याला जबाबदार कोणी? ही अशी स्मार्ट सिटीचे कामं चालू आहेत का आता या शहरामध्ये? पब्लिक कुठल्या तऱ्हेने त्रासामध्ये काय जीवन जगते। आता हे पाणी बघा, इकडे बघा, माझे घर बघा तुम्ही, पाणी नाही। आता ही परिस्थिती अशी जरी पाण्याला जायला तिकडे रस्ता नाही बघा तुम्ही, तिकडे भिंत आडवी आहे, पाण्याला जायला रस्ता नाही आहे। आता हे पाणी एवढं वेगाने वाहतंय, हे एवढं पाणी वेगाने वाहतंय, याला कोण जबाबदार? स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित यंत्रणेकडून खोदकाम सुरू करण्यापूर्वी भूमिगत जलवाहिन्यांची अचूक माहिती घेण्यात आली नसल्याने हा प्रकार घडला। अशा निष्काळजी कामामुळे नागरिकांचे नुकसान तर झाले, शिवाय सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे। या प्रकरणी संबंधित ठेकेदार आणि कामाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नुकसान भरपाई वसूल करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विकास कामांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी विकास कामे आवश्यक असली तरी ती दर्जेदार, नियोजनबद्ध आणि नागरिकांना त्रास न होईल अशा पद्धतीने झाली पाहिजेत, अन्यथा विकासाच्या नावाखाली नागरिकांनाच मनस्ताप सहन करण्याची वेळ येत असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांचा रिपोर्टनुसार।